नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. एकदा एका माणसाने शर्यतीचा घोडा विकत आणून तबेल्यात बांधला आणि तबेल्यावर पाठी लावली जगातील सर्वात वेगवान घोडा. घोडा तंदुरुस्त राहावा या दृष्टीने त्याच्या मालकाने त्याला व्यायाम किंवा प्रशिक्षण काहीच दिलं नाही. त्याने घोड्याला एका शर्यतीत उतरवलं, पण त्याचा नंबर शेवटी आला. त्या मालकाने लगेच तबेल्यावरची पाठी बदलली आणि लिहिलं, घोडा वेगवान, जग त्याहूनही गतिमान. कसं असतं बघा, निष्क्रियतेमुळे किंवा जे करणं आवश्यक आहे ते न केल्याने लोक अपयशी होतात आणि नशिबाला दोष देतात. Mira vos, la que no lo यातून puedo आपण काय ganar. शिकलो तर घोड्याच्या El शर्यतीत 12 por नंबर afuera. येण्यासाठी मालकाने El त्याला 12, el 12. चांगल्या आहाराबरोबर एक प्रशिक्षक नेमणे, चांगले प्रशिक्षण देऊन नियमित सराव घ्यायला पाहिजे होता. परंतु Mira तसे vos, न la que no करता lo puedo त्याला ganar. नुसतेच तबेल्यात बांधून El 12 ठेवले por afuera. आणि पहिल्या El नंबरची 12, el अपेक्षा 12. केली. आपली चूक मान्य न करताच घोडा वेगवान आहे, पण जग त्याच्यापेक्षा गतिमान आहे असे म्हणत स्वतःच्या आळशी आणि निष्क्रियतेला लपवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचदा आपणही असेच करतो. आपल्या आळशीपणामुळे झालेल्या नुकसानाला आपण नशिबात जे आहे तेच होणार म्हणून स्वतःचे समाधान करून घेतो. म्हणजेच कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर नशिबाबरोबर सातत्य आणि कष्ट करण्याची गरज असते, हे लक्षात घ्या.